आणि आता आपण परत एक तिळाचाच पदार्थ बनवतोय. नाव काय त्याचं? तीळ पापडी. तीळ पापडी. ओके. साहित्य बघा. 1 वाटी तीळ, 1 वाटी कणिक, पिठी साखर, तांदूळाची पिठी, वनस्पती तूप आणि थोडं दूध. साहित्य सगळं आता झालेलं असेल तुमचं लिहून. पण आता आपण काय करतोय आधी सुरुवात? आता आपण आधी कणिक घेऊया आणि त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. एकत्रच कालवायचं. गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ, तीळ आहे आणि पिठी साखर, 2 चमचे वनस्पती तूप आणि दूध. अच्छा, दुधात भिजवणार. पाण्याची आवश्यकता नाही. पाणी नाही घालायचं. हे गव्हाचं पीठ हे चांगलं मैद्याच्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे, म्हणजे बारीक तर गुठळी वगैरे काही राहणार नाही. आता काय हवं? त्याच्यावर आपण तीळ घालूया. बऱ्यापैकी तीळ घातले. साधारणतः काय प्रमाण तुम्ही घेताय? 1 वाटीला पाव वाटी तीळ. आता पिठी साखर घालूया. पिठी साखर ह्याला पण जास्तच लागेल. 1 वाटीला जवळजवळ पाऊण वाटी पिठी साखर. पाऊण वाटी पिठी साखर. कारण तीळ पण आपण घातले म्हटल्यावर मोहन घालायचं. सगळं होतं. आता आपण हे दुधात भिजवून घेऊया. दूध लागेल, सगळंच लागेल. झटकन होणार आहे ना पदार्थ. करायला सोपं आहे. अजिबात. मी घालते लागलं तर. जास्त साहित्य नाहीच आहे याला ना. नाही, एकदम करायला सोपी आहे आणि पटकन पटकन होणार आहे. तर आपण नीट चांगलं एकजीव करून म्हणजे मग पुढे आपल्याला काय करता येते बघता येईल. पीठ जे आपण मळलं तर ते झालं एकजीव आणि नंतर 2 तास ठेवून घेतलेलं आपण. ते मळून झाल्यानंतर 2 तास ठेवलं होतं आणि मग घ्यायचं ते पीठ. तसं त्यांनी ठेवलं होतं 2 तास. तर ते आपण आता पीठ घेतलंय. तर त्याची आपण पुरी लाटून घेऊया. मोठी पोळी नाही लाटायची ना शंकरपाळ्याचं? नाही, ते जास्त खुसखुशीत असल्यामुळे त्याला चिरा वगैरे पडायची शक्यता असते. ओके. मग ते छोट्याच पुऱ्या लाटून घ्यायच्या. मग ही काळजी नक्की घ्या की छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या. त्याच्या पिठी लावायची. पिठी लावायला लागेल. तुम्ही काय शेप देणार आहात? त्याचे उभे काप काढायचे, पापडी सारखे उभे काप. अच्छा. मग त्या फरसाणवाल्याकडे त्याला पापडी असते ना, ती पापडी मिळते ती. ह्या पुऱ्या पातळ लाटून घ्यायचे. आता ह्याला कापायचं. हो, कापायचं. कसं कापायचं? आता असे लांबट कापून घ्यायचे आणि कापून झाल्यानंतर 2 तास तशाच पसरून ठेवायच्या त्या. परत पसरून ठेवायच्या. ओके. त्या कडकडीत अशा कुडकुडीत होतील चांगल्या. अच्छा, म्हणजे सुकायला पाहिजे. वाळायला पाहिजे ते चांगलं. बरं. म्हणजे एरवी पण जसं शंकरपाळी लगेचच सोडवून घेऊन लगेच 2 तास ते ठेवायचं. आणि अशा पद्धतीने याच्या कापट्या काढून घ्यायच्या. तर त्या काढून घेतो आणि त्यांनी वाळवलेल्या ठेवलेल्या आहेत थोड्याशा पसरून. आपण त्या तळणार आहोत. तर आता ती तळणीची तयारी करूया. आपण ज्या कापट्या घेतल्या होत्या तर त्या आता आलेल्या आहेत, वाळलेल्या आपण घेतल्या आता. तर त्यात आपण तळून घेऊया. तर खरंच ड्राय झाल्या तुम्ही म्हणाला. आता त्या चांगल्या खुसखुशीत होईपर्यंत व्यवस्थित त्या तिळामुळे चव मस्त छान लागते एकदम. ओके. तर आपण हे तळून घेऊया चांगल्या. कारण भरपूर करायला लागणार आहे. त्या काय एवढ्याशा पुरणार नाहीये. चांगल्या एवढ्या तळूया. सायलीचे एवढे फ्रेंड्स येणार आहेत. सगळंच करायला लागेल त्यांना. पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे ना, पार्टी आहे सायलीच्या बर्थडेची. सो आम्ही हे तळून घेतो व्यवस्थित. तोपर्यंत तुम्ही साहित्य कृती घ्या. तीळ पापडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तीळ, 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी पिठी साखर, तांदळाचं पीठ, तूप आणि दूध. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये तीळ, पिठी साखर, मोहन आणि दूध घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाच्या लाट्या तांदूळ पिठावर लाटून घ्याव्यात. लांबट कापून त्या 2 तास वाळवून घ्याव्यात. तयार तीळपापड्या खरपूस तळून घ्याव्यात.